अंपायरचा ग्रीन सिग्नल. सुरुवात आणि पहिला बॉल. पहिलाच बॉल मिस्टामिंग. बॅटचा टोला लागला. काऊ कॉर्नरला फुल आहेत आणि कॅच पकडली जाईल. आणि पहिलाच बॉल वरती डगआउटची दिशा बॅटर रोहितला इथे दाखवली प्रवीणने. पहिला झटका. थँक्यू. न्यू बॅटर इतका वेळ प्लीज घेऊ नका. ही सूचना मी देतोय कारण जेव्हा एखादा बॅटर बाद होतो तुम्हाला न्यू बॅटर इमिजिएटली पाठवायचं. ही गोष्ट लक्षात ठेवा. बॅटिंग टीम तिळसे टीमचे प्रतिनिधी आपण लवकर येऊन आयोजकांशी संपर्क साधा. तिळसे टीमचे कॅप्टन अथवा प्रतिनिधी आपण लवकरात लवकर येऊन संपर्क साधायचा. न्यू बॅटर इन ॲट नंबर 3 शुभम क्रमांक 3 वरती बॅटिंग करण्याकरिता येतोय. याआधी मी भरपूर साऱ्या चर्चा या स्पर्धेविषयी आवर्जून केल्या कारण 11 दिवसीय ही स्पर्धा आहे आणि त्यातल्या त्यात 11व्या दिवसामध्ये ॲज अ चीफ गेस्ट या स्पर्धेला भेट देण्याकरिता प्राऊड ऑफ महाराष्ट्र क्रिकेट सर भावेश पवार ही त्यांची उपस्थिती तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळणार आहे. बॅटर शुभम येतोय. नेक्स्ट बॉल. फर्स्ट बॉलवरती प्रवीणला विकेट मिळाली. दोन्ही टीम्स भरपूर लांबचा प्रवास करून आलेले आहेत. जुगरेवाडी कर्जत आणि त्यांचा विपक्षामध्ये कोकणीपाडा ठाणे. फुल लेंथ होता. ड्राईव्ह केलाय. आता कव्हरला फुल्डर येतात. बॉल फील्ड केला जातोय आणि तोपर्यंत आपण पाहिलं तर कंप्लीट केली जाईल. सिंगल धाव गया. एका धावेच्या मदतीने स्कोर काढता एक आपल्याला पाहायला मिळतं. 1-1. एक धक्काही लागला. एक धाव फलकावरती आहे. तब्बल या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर क्रमांक 10 पर्यंत पारितोषिक देण्यात येणार आहेत. ही देखील महत्त्वाची गोष्ट राखली. आणि शहापूर तालुका आदिवासी समाजातील क्रिकेटमध्ये प्रथमतःच प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी बाईक आहे. रिस्कच्या साह्याने वळवला. डीपमध्ये मिड विकेटला फिल्डर आलेत आणि जोपर्यंत इथे बॉल फील्ड केला जाईल थ्रो केला जाईल कंप्लीट केला जातील या 2 धावा. मग फिल्डर थोडे जर क्विक असते ना आउटफील्डमध्ये तर रनआउटची शक्यता येस होती. बट थोड्या कमी गतीने पोहोचले चेंडूपर्यंत. त्यानंतर थ्रोही ॲक्युरेट नव्हता. दॅट्स वाय 2 मिळतील. धावफलक आता 3 वरती आपल्याला पाहायला मिळतो. 3 धावा धावफलकावरती. या दुपारच्या सत्रामध्ये वंशावरती जर आपण पाहिलं तर अर्जुन भाई अधिकारी साहेब ठीक त्यांचा जोडीला आपण पाहू शकतात. या स्पर्धेचे निर्माते मुख्य आयोजक विद्यमान सरपंच प्रथम नागरिक गोटेकर गाव गणेशजी कांबडी साहेब ही या स्पर्धेचा आनंद दुपारच्या सत्रामध्ये घेतात. डीप एक्स्ट्रा कव्हरला हा बॉल फील्ड झाला. रनआउटची शक्यता होणार नाहीये. 2 धावा दरम्यान इथे मिळतील. 2 धाव्यांचा मदतीनं धावफलकाचा जाऊन पोहोचला. 5 ऑन द बोर्ड. 5 धावा धावफलकावरती. 5 धावा धावफलकावरती आहेत. फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. पॉवर प्ले आहे बट पॉवर प्लेचा बेनिफिट घेता आला नाहीये. ही देखील एक गोष्ट राखली कारण 4 ओव्हरची मॅच जेव्हा तुम्ही खेळताना तेव्हा एक गोष्ट कधीही लक्षात ठेवा ॲज अ बॅटिंग टीम की तुमच्याकडे वेळ नाही आहे. तुम्हाला कमी वेळेमध्ये चांगला खेळ दाखवायचा आणि कमी वेळेमध्ये चांगला खेळ जर दाखवायचा आहे तर तुम्हाला पूर्ण समर्थन द्यावं लागेल. आता देखील मिस्टामिंग. बॅटचा टोलाच लागला. स्क्वेअर लेग आहेत आणि कॅचही पकडतील. सफलता. आणखीन एक धक्का लागला. दुसरा. राहुल येत आहेत क्रमांक 4 वरती. आणि आमच्या समवेत ब्लॅक डायमंड ऑफ टेनिस क्रिकेट.in कुणाल आमच्या समवेत आहेत ॲज अ मेन ऑपरेटर या स्पर्धेमध्ये. त्यांची भरपूर चांगली ऑपरेटिंग आपण पाहिली. त्यासोबत कॅमेरा वर्कही तितकाच चांगला राहिला प्रत्येकी कॅमेरामॅनचा. आणि ब्लॅक डायमंड मी जसं म्हटलं तसे कॅमेरामॅन हे आमचे हसतात.
पुल करायचं होतं दरम्यान बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आहे. डॉट बॉल दरम्यान इथे येतोय. आणि अशा प्रकारे जर आपण बघलं पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकामध्ये एकूण 5 धक्के आतापर्यंत लागले. 2 टीम कोकणीपाडा ठाणे आणि येत्या 3 ओव्हरचा खेळ बाकी. आमचे दोन्ही ऑफिशियल अंपायर सध्या सगळीला ग्राउंडमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सुमितजी देशमुख सर, त्याचप्रमाणे रामजी डिंगोरे सर आपल्याला पाहायला मिळतात. सेकंड ओव्हर आणि बॉलर आता तयार होतात या दुसऱ्या षटकामध्ये. बॉलर भरत येतोय या दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती. बट जो प्लॅटफॉर्म सेट करायचा होता, एक पॉझिटिव्ह वेने सुरुवात करायची होती बॉलिंगमध्ये, ते कार्य मी म्हणेन प्रवीणने केलं. आणि आता त्याच्याच पावलांवरती पाऊल टाकून इथे बॉलिंग करायचं भरतला. बट दुसऱ्या बाजूने एक पार्टनरशिप हवी आहे. एक अशी पार्टनरशिप आणि ती देखील जलद आली पाहिजे, ही देखील गोष्ट महत्त्वाची राहिली. कारण पहिल्या षटकाचा खेळ जेव्हा सुरू होता तेव्हाच मी सांगितलं की वेळ कमी आहे आणि कमी वेळेमध्ये तुम्हाला तुमचा सर्वोत्तम चांगला खेळ दाखवायचा. भरत सेकंड ओव्हर ऑन साइडला सर्व फुल्डर डीपमध्ये आहेत. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने उडवला, लॉंग ऑफ येत आहेत, कॅच पकडली जाईल, सफलता इथे मिळेल. धक्का, आणखीन एक धक्का लागला, तिसरा. आणि आता असं आपण म्हणू देखील शकतोय की टीम कोकणी पाडा इन बिग बिग ट्रबल बिकॉज 1 विकेट डाऊन. सफलता मिळाली. क्रमांक 5 नितीन. आणि इथे शनी स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान सिंगल कंप्लीट. धावफलकी एका धावेच्या मदतीने स्कोर करता जाऊन पोहोचला 6 धावा धावफलकावरती. बघा अजूनही मी म्हणेन की मॅच भरपूर बाकी आहे. कारण 4 ओव्हरच्या मॅचमध्ये सुरुवात थोडी कमकुवत राहिली हरकत नाही आहे. बट क्रिकेटमध्ये मॅटर काय करतं की फिनिश तुमच्या बाजूने असला पाहिजे. सुरुवात तुम्ही कशीही करा, पण त्यात नंतर तुम्ही जो कमबॅक करता ना तो सर्वात महत्त्वाचा असतो. आणि ते इथे आज होईल का? उडवला आणि यावेळेस कनेक्शन प्रॉपर. बॉल गेला थेट लॉंग ऑन रिजनला क्लिअर करत असताना बाउंड्री लाईनचा बाहेर. पहिला तडाखा 6 षटकार. चला बॉल सापडत नसेल तर दुसरा घ्या. 70-70 चेंडू आहेत. कोणत्याही षटकामध्ये बॉल फुटला, जर हरवला भिजला तर नवीनच दिला जाईल. आणि मॅच बॉल रिटर्न आलेला आहे. षटकार येतो. धावफलक आता 12. 12 ऑन द बोर्ड. राहुलचा बॅटमधनं हा पॉवरफुल स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. आणि राहुलचा फिटनेस लेवलही जर आपण पाहिला तर पॉवरफुलच वाढतो आणि त्याप्रमाणे अपेक्षाही त्याच्याकडनं आहेत. आणि चांगलाच फटका आला. 12 धावा. आणि ऑफ स्टंप वरती चालून गेला होता. बट हा बॉल जास्तच बाहेर टाकलाय भरतने. अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळेल. अतिरिक्त रनच्या मध्ये धावफलक आता 13 ऑन द बोर्ड. एका बाजूला ठाणेवाले आहेत, दुसऱ्या बाजूला कर्जतवाले आहेत. बट जिंकेल कोण? दोन्हीही वेगवेगळ्या जिल्ह्याला बिलॉंग करतात. या स्पर्धेमध्ये आपण नाशिक, पालघर, ठाणे, रायगड या 4ही जिल्ह्यांमधनं आदिवासी समाजातील एक गाव, एक संघांना इन ॲक्शनमध्ये पाहिलं आपण. बॅटसाठी उद्या लागला. लॉंग ऑनचे फुल्डर वेगाने चेंडूपर्यंत आलेत. बॉल फील्ड झाला. मिळेल सिंगल. धावफलक एका धावेच्या मदतीने स्कोर करता 14 धावा धावफलकावरती. पाहिलं गेलं तरी 4 जिल्ह्यातील क्रिकेटला एकत्रित जोडण्याचं कार्य गणेशजी कांबडी साहेबांनी या स्पर्धेच्या वतीनं केलेलं आहे. कारण आदिवासी समाजामध्येही आपण पाहिलं की आजच्या डेटला भरपूर चांगले चांगले खेळाडू पुढे येतात. त्यांनाही एक चांगल्या लेवलला संधी मिळायला हवी. त्या अनुषंगाने या भव्य दिव्य क्रिकेट सोहळ्याचं आयोजन तुम्ही पाहत आहात. बॉल हवेमध्ये मिस्की स्ट्रोक भरपूर लेट झाले. कारण असं नाही वाटलं की बॅटर स्ट्रोक केलं, असं वाटलं की बॉल पडल्यानंतर डायरेक्टली बॅटवरती आला. ते झालं. मिळेल सिंगल. धावफलक आता 15 धावा धावफलकावरती. कारण
बघा बॅटरने अटेम्प्ट स्ट्रोकसाठी केला, बट त्याआधीच बॉल येऊन बॅटवरती लागला होता. फार लेट झाले होते. कारण बघा बरेचशी जी ॲक्शन आहे त्याप्रमाणे जर आपण विचार केला तर ॲज अ बॅटर तुम्हाला शेवटच्या चरणापर्यंत बॉलला वॉच करणं हे महत्त्वाचं आहे. कारण जर तुम्ही वॉच नाही करणार तर फटके खेळणं अवघड. शॉर्ट पिच, पुल खेळलाय, ताकद या फटक्या मागे आहे. बॉल जाईल बाउंड्री लाईनचा बाहेर. षटकार. दोन ओव्हरचा खेळ दरम्यान इथे समाप्त झालेला आहे. 2 ओव्हरचा अखेरीस 21 धावा फलकावरती आणि त्या 2 ओव्हरचा खेळ बाकी. राहुलने खऱ्या अर्थाने जो उल्लेख मी केला की पॉवरफुल बॅटर दिसतोय आणि पॉवरफुल फटकेही येत आहेत आणि हीच तर गोष्ट महत्त्वाची आहे टीम कोकणीपाडा ठाणे टीमसाठी की इथे किमान एक तरी बॅट्समन असा हवा आहे की जो कमी चेंडूमध्ये जास्त रन्स बनवेल आणि एक एक्स्ट्रा ऑर्डिनरी इनिंगची अपेक्षाही आहे. आणि ते असे वाटते की ती एक्स्ट्रा ऑर्डिनरी इनिंग आज राहुलच्या माध्यमातून येऊ शकते. कारण 4 चेंडू त्याने फेस केलेत आणि 13 धावांवरती तो नॉट आऊट आहे. बघा प्रत्येकी मॅच ही शून्यापासून सुरुवात असते. प्रत्येकी मॅच ही प्रत्येकी खेळाडूसाठी एक नवीन संधी असते आणि त्या संधीचं सोनं तुम्ही कितपत करता तेही महत्त्वाचं राहिलं. आणि राहुल चांगली बॅटिंग करतोय. धावफलक 21. थर्ड ओव्हर. वैभव बॉल सोडून दिला बॅटर नितीनने. दिशा खराब. अतिरिक्त रन मिळेल. धावफलक आता 22 धावा धावफलकावरती आणि एकंदरीत मी म्हणेन की आता मॅच बॅलन्स. कारण बघा 3 विकेट जेव्हा फार लवकर गेले होते, रन्सही नव्हत्या, तेव्हा चिंतेचा विषय जरूर होता. बट आता मॅच बॅलन्स. नेक्स्ट बॉल. लॉफ्टेड फटका आहे बट एलिव्हेशन नाही मिळालं. लॉंग ऑन फिल्डर आहे, मिळेल सिंगल. धावफलक या एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचलाय 23 धावा धावफलकावरती. ज्याप्रमाणे राहुल खेळतोय तो जर इथे खेळला अंतिम षटकापर्यंत तर हे टोटल कदाचित आपल्याला 40 किंवा त्यापेक्षाही जास्त बनताना दिसू शकतं. हा बॉल सोडून दिला. दिशा खराब आहे. अतिरिक्त रन प्रमाणे ते मिळेल आणि ज्याप्रमाणे बॉलिंग केली जात आहे या ओव्हरमध्ये बॉलर वैभवच्या माध्यमातून जर अशा प्रकारे बॉल टाकले जातील तर कदाचित ते जुगरेवाडी कर्जत टीमला टोचू शकतं. कारण लॅन आणि लेंथ मॅटर करते. आणि हा बॉल चांगला टाकला. अपीलही झाली. रनआउटची शक्यता आहे आणि बॅटर रनआउट झाला. नितीन विकेट सॅक्रिफाईस केली आणि मी म्हणे हे चांगलं केलं. कारण एकंदरीत या क्षणाला राहुल चांगली बॅटिंग करतो तसं मैदानाच्या आतमध्ये राहणं जरुरी. सो दॅट्स वाय इथे विकेट सॅक्रिफाईस केली. नितीनने धक्का लागला चौथा. रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट. न्यू मॅन इन ॲट नंबर 6 हितेश क्रमांक 6 वरती आलेत. येत्या क्षणी पुल करायचं होतं बट बॅटरनी बॉलचा कॉन्टॅक्टही नाही आहे. येतोय डॉट. बघा आता जर आपण पाहिलं तर ऑन साईड पूर्णपणे पॅक. डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट. त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर एक फिल्डर आपल्याला लॉंग ऑनला पाहायला मिळतं. लॉंग ऑफही आहे आणि डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हर. यावेळेस ऑन दी एफ खेळलेत. लॉंग ऑफला फिल्डर येतात आणि बॉल फील्ड झाला. मिळेल सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला नाहीये कारण या क्षणाला तुम्ही रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट देऊ शकत नाहीयेत आणि या क्षणाला जर रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट्स आल्या तर ती गोष्ट कोकणीपाडा ठाणे टीमला भरपूर टोचेल आणि नकारलं ते चांगलं केलं असं मी म्हणेन. 2 चेंडू आणखीन बाकी आहेत या ओव्हरमध्ये. 2 चेंडू आणखीन बाकी आहे. धावफलक जर आपण पाहिलं 25 धावा धावफलकावरती.
आणि प्लेन मिस येतोय डॉट. मग हलकेसे पुढे चालूनही आले होते आणि त्यानंतर आपण पाहिलं स्ट्रोक अटेम्प्ट केला बट बॅटरने बॉलचं कॉन्टॅक्ट नाही आहे डॉट बॉल दरम्यान ते येतोय. मग राहुलने आतापर्यंत चांगली बॅटिंग केली बट ही गोष्टही महत्त्वाची राहिली ना की फिनिशिंग टचही द्यायचा. तर लढायचं जरी असतं तरी किंवा 40 तर रवे आहेत. आणि उडवला फटका चांगला प्रॉपरली मिडल ऑफ द बॅट बॉलला पाठवलं डीप मिड विकेट रिजनला क्लिअर करत असताना राहुलचा बॅटमध्ये आणखीन एक पॉवरफुल स्ट्रोक षटकार. आणि याच दरम्यान गोटेकर बी टीमचे मेंटॉर आतिश डोंगरे साहेबांचे आगमन झालेलं आहे. आपले देखील सहर्ष हार्दिक स्वागत. समस्त शहापूर तालुक्यामधले एक नामवंत पॅकर म्हणून त्यांची वेगळी ओळख आहे. थर्ड ओव्हर धावफलक 31-31 शेवटचा षटक करण येतोय या अंतिम षटकामध्ये. शेवटचे 6 चेंडू आणि महत्वाचे हे 6 चेंडू कारण पाहिलं गेलं बघा 31 आहेत बट जर या ओव्हरमध्ये 10 ते 12 नाही आला स्कोर कार्ड 40 पेक्षा जर कमी राखला तर आपण इथे म्हणूया की जुगरेवाडी टीम कर्जत इथे या लढतीमध्ये पुढे दिसेल. पहिलाच बॉल पुल करायचा होता अपीलही झाली अपील अपील या उचलून धरली अपील बॅटची कडा लागली होती सफलता मिळेल धक्का आता लागल्या 5 ओव्हर अर्धी टीम डगआउट मध्ये. हा बॉल सोडून दिला दिशा खराब आहे. अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळेल. अतिरिक्त रनचा मध्ये धावफलक आता 32 धावा धावफलकावरती. ना कर्जत परिसरामधनं संघ खेळतो ऑपरेटरही कर्जतचाच नेरळवाले कुणाल नेरळ माथेरानवाले. नेक्स्ट बॉल पुल करायचं होतं पण आता एक गोष्ट तर चांगली झाली टीम कोकणी पाडा ठाणे टीमसाठी की आता राहुल स्ट्रायकिंग एंडवरती असतील. बट दुसऱ्या बाजूने जर आपण टीम जुगरेवाडी कर्जत टीमचा जर विचार केला तर मी आवर्जून कौतुक करेन करणचं कारण हे षटक आतापर्यंत करणने चांगलं टाकलं कारण एक विकेट वाईट जरी टाकला गेला तरी 2च धावा या ओव्हरमध्ये आलेल्या आहेत आणि राहुलची विकेट जर इथे काढू शकला तर इथे फार स्ट्रॉंग कमबॅक असेल. आणि हा सामनाही मी जो उल्लेख केला या आधी मी एक्सप्लेन केलं की इथे 10 ते 12 मिनिमम हवे आहे टीम कोकणी पाडा ठाणेला बट दुसऱ्या बाजूने बाउंड्रीज द्यायचं नाहीयेत. पुल खेळाय आणि ताकदीचा वापर आणि बॉल करतोय हवाई सफर बॉल जाईल लॉंग ऑन फार षटकार. आदिवासी सरपंच चषक आमचे गोटेकर गावचा आदिवासी सरपंच चषक आमचे गोटेकर गावचा. बॅक ऑफ लेंथ हार्ड लेंथ टाकला होता. कोंबलवाडी टीम आपले टी शर्ट्स कलेक्ट करा. कोंबलवाडी टीम काय फटका होता पण प्रश्न हा एक पडला की एक वेल सेट बॅट्समन समोर असताना बॅक ऑफ लेंथ डिलिव्हरी टाकणं हे कितपत योग्य. आता फुल लेंथ फ्लॅट लॉंग ऑफ येतात फक्त पाहतच राहतील. हा की बॉल जाईल थेट साइड स्क्रीन वरती जाऊन धडकला
बॅक टू बॅक बिग वन सिक्सर. प्रथमच आदिवासी संघासाठी मॅन ऑफ द सिरीज टू व्हीलर. राहुलने हे ठरवले की सिंगल डबल घ्यायचा नाहीये. 5 षटकार 1 सिंगल त्याचा बॅटमधनं 31 धाव्यांवरती तो नॉट आऊट आहे. मी उल्लेख केला होता की एक्स्ट्रा ऑर्डिनरी इनिंग खेळू शकतोय राहुल असं वाटतंय आणि ते कार्य त्याने केलं. सिंगल कंप्लीट पुश केलं. दुसऱ्या धावेसाठी परतल्या. मिसफिल्ड. बॅकअपला खेळाडू येत आहेत बट तोपर्यंत घडलं काय की या मिसफिल्डचा जोरावरती 2ही कंप्लीट झाल्या आणि बॅटर राहुल स्ट्रायकिंग एंडवरती आला. ही देखील गोष्ट महत्त्वाची. याच छोट्या छोट्या गोष्टी ना कधी कधी आपल्याला त्रास देतात की आउटफील्डमध्ये हलकीशी मिसफील्ड होणं आणि त्या बॉलवरती स्ट्राईक रोटेट होणं. याही गोष्टीमुळे भरपूर सारे सामने चेंज झालेले आहेत. कारण 2 धावांमध्ये धावफलक आता 47 आपण 40 सांगत होतो. धावफलक 47 वरती जाऊन पोहोचला. चेंडू शेवटचा एक या पगला 17 मधला शेवटचा बॉल समोर स्ट्रायकिंग एंडवरती राहुल. अंतिम बॉल डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑन फिल्डर येतात. फिल्डिंग चांगली. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी परतले. थ्रो खराब आणि 2 पूर्ण म्हणजे अशा प्रकारे पगलं सत्र समाप्त. पगल्या सत्रामध्ये एकूण रन्स 49. शहापूर तालुक्यात बोलबाला क्रिकेटचा खेळ हाय हिम्मतवाला. आई गाव देवीच्या आशीर्वादाने नावलंय मोठा झाला. आवाज हाय कोणाचा? आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेकर गावचा. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेकर गावचा. थँक्यू डीजे. पगलं सत्र समाप्त. 49 बनवण्यात आलं आणि 50 धावांचं लक्ष इथे सेट केलं टीम कोकणीपाडा ठाणे टीमने अगेन्स्ट टीम जुगरेवाडी कर्जत. एक छोटासा इनिंग ब्रेक बट त्यामध्ये आपण ड्रॉ करणार आहोत. पहिल्या फेरीमध्ये जेही संघ जिंकलेत पुढे आलेत त्या सर्व टीमच्या कॅप्टनला मी विनंती करेन या आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण इथे ड्रॉ करणार आहोत. टीम धानीव आणि तसेच चला टीम पिलंजे तसेच टीम बेनापट्टी वसई टीम धानीव तिन्ही टीमच्या कॅप्टन्सीला लवकर या. बेनापट्टी पिलंजे धानीव तिन्ही टीमच्या कॅप्टन्सीला आपण लवकर यायचं. आपण ड्रॉ इथे करणार आहोत आणि त्याचप्रमाणे चला बॅटिंग टीम जुगरेवाडी कर्जत आपण आपली सलामीची जोडी पाठवा. चला टीम धानीव पिलंजेचे कॅप्टन आलेले आहे. धानीवचे कॅप्टन आपण या आणि बेनापट्टी टीमचे कॅप्टन आपणही या.
सर पिलंजे धानेव आणि बेनापट्टी, पिलंजेचे कॅप्टन आलेत बेनापट्टी धानेव दोन्ही टीम्स. से कॅप्टन जरा क्विकली आपण ड्रॉ इथे करत आहोत. वन सेकंड वेलकम ऑल ऑफ यू. तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत करतोय आदिवासी सरपंच चषक 2025 मध्ये. सेकंड इनिंगला सुरुवात जुगरेवाडी टीमला करायचं. रन्स 50 धावांचं लक्ष. पहिला बॉल, पहिलाच बॉल प्लेन मिस, बीट केलं बॅटरला. पण एक्झॅक्टली ही गोष्ट ही निदर्शनामध्ये आली की बॅटर ही रिॲक्ट करू शकले नव्हते, जागेवरतीच थांबले. डॉट बॉलने सुरुवात. आता लिडिंग एज, बॉल हवेमध्ये, फिल्डर डीप मिड विकेट आणि कॅच पकडली जाईल. फिल्डर दरम्यान डीप मिड विकेट वरनं आले. शुभमने पकडली कॅच. धक्का लागला पकला टीम जुगरेवाडीला. प्रथमच आदिवासी संघासाठी मॅन ऑफ द सिरीज टू व्हीलर. Man of the series, a two-wheeler. Man of the series, a two-wheeler. भव्य आयोजन सामन्यांचा चर्चा गावागावात होणार. चर्चा गावागावात होणार, चर्चा गावागावात होणार. आई गाव देवी गोल मैदानावर स्पर्धा भारी रंगणार. आई गाव देवीच्या आशीर्वादानं नाव लय मोठा झाला. पकला धक्का लागला. फुल लेंथ लॉफ्ट केला आणि थेट आमचा कॉम्बॉक्सचा वरनं बाउंड्री लाईनचा बाहेर षटकार. या शहापूर तालुक्यात बोलबाला क्रिकेटचा खेळ हाय हिम्मतवाला. आई गाव देवीच्या आशीर्वादाने नाव लय मोठा झाला. आवाज आज आहे कोणाचा? आदिवासी सरपंच चषक जय गोठेकर गावचा. आदिवासी सरपंच चषक. थँक्यू डीज. पकला षटकार या सेकंड इनिंग मधला. आणि जुगरेवाडी टीमने विचार केला की युद्धाला आलोय तर तलवार मॅनमध्ये ठेवून चालणार नाही, तिला बाहेर काढावं लागेल. दॅट्स वाय क्रमांक 3 वरती निवृत्तीला पाठवलं आणि येत्या क्षणी हा मोठा फटका. आणि हेच असतं की क्रिकेटच्या खेळामध्ये सेकंड इनिंगमध्ये ज्याप्रमाणे परिस्थिती आहे, ज्याप्रमाणे जो टोटल तुम्ही चेस करतायत त्याप्रमाणे बॅटिंग होणंही आवश्यक राहिलं. कारण चेसमध्ये काय होतं बॅटिंग करत असताना की जर तुम्ही रिक्वायर रेटचा जरा मागे पडले ना तर रिक्वायर रेट तुम्हाला मागे टाकतो. सो दॅट्स वाय तुम्हाला रिक्वायर रेटचा पुढे राहावं लागतं. हा बॉल सोडून दिला. दिशा खराब. अतिरिक्त रन दरम्यान ते मिळेल. अतिरिक्त रनचा मध्ये धावफलक साधा धावफलकावरती 7 ऑन द बोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. असं वाटतं की हा सामना एक रफ अँड टफ मॅच इथे होऊ शकते आणि अपेक्षाही त्याच आहेत आणि आम्हालाही तेच हवं आहे. धावफलक साधा धावफलकावरती 7 ऑन द बोर्ड. कारण आमची मॅनेजमेंट कमिटी असो, आम्ही कॉमेंटेटर्स असो, आमची सर्व ऑफिशियल टीम असो, प्रत्येकाला हेच हवं आहे की एक रफ अँड टफ मॅच शेवटच्या चरणापर्यंत चांगली फाईट झाली पाहिजे आणि ती अपेक्षा इथे पूर्ण होईल असं वाटतंय. पुल केला बॉल हवेमध्ये बट फिल्डर आहे डीपमध्ये मिड विकेटला. बॉल फील्ड करतात आणि तोपर्यंत मिळेल सिंगल. धावफलक या एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 8 धावा धावफलकावरती. आतिशजी डोंगरे यांचाही मी आवर्जून उल्लेख करण. फार बिझी शेड्यूल त्यांचा असतो पण अगदी वेळात वेळ काढून ते आपली उपस्थिती रोज दाखवतात. पिकअप स्ट्रोक खेळायचा होता, लाईन पिकही केली होती बट बॅटने बॉलचा कॉन्टॅक्ट आला नाहीये. डॉट बॉल येतो. कारण बॅटर ज्याप्रमाणे क्विकली पोझिशनमध्ये आले होते असं वाटलं की इथे हा स्ट्रोक एक्झिक्यूट होऊ शकतोय. कारण बघा एखाद्या बॅटर लाईन पिक करतोय की नाही करतोय ते खऱ्या अर्थानं त्याच्या बॅट पोझिशनमध्ये ज्याप्रमाणे शॉट सिलेक्शन करतो त्यावरनं समजून येतं. डाऊन द लेग साईड अतिरिक्त रन दरम्यान ते मिळेल. कारण या गोष्टी नेहमीच महत्त्वाच्या राहिल्या की जेव्हा बॉलरच्या हातामधनं बॉल रिलीज होतो तेव्हा जर ॲज अ बॅटर तुम्ही क्विकली बॉलवरती जातायत, विदिन सेकंड तुम्ही डिसाईड करतात की कोणता फटका खेळायचा तर तुम्ही लाईन आणि लेंथ लवकर पिक करतात आणि तेच पाहायला मिळालं इथे. फुल लेंथ लॉफ्ट ड्राईव्ह
डीप मध्ये आता एक्स्ट्रा कव्हरला बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, चौकार. आणि पहिल्या षटकाचा खेळही समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये एकूण रन्स 13 आणि येत्या 3 ओव्हरमध्ये करायचं 37 धावांची आवश्यकता आहे. आणि जर आपण पाहिलं आज विशू ही दिसले आपल्याला खेळताना. इंडियन स्टेट प्रीमियर लीगमध्ये फर्स्ट एडिशनमध्ये चेन्नई सिंगम्स या टीमचे ते पार्ट होते आणि खेळलेही होते आणि चांगलेच खेळते. आणि त्यातल्या त्यात सुप्रीमो ट्रॉफी मला आठवतं रेड कलर मारुती सुझुकी यस प्रेसो ॲज प्लेअर ऑफ द टुर्नामेंट त्याला मिळाली. तिथेही त्याचा खऱ्या अर्थाने चांगला खेळ आपण पाहिला. आणि पहिल्या सामन्यामध्ये ऑलमोस्ट टीम लाखिवली विजयाच्या दारावरती उभी होती, पण तिथनं त्यांनी युटर्न घेतला आणि धानेव जिंकली. मॅच खऱ्या तर भरपूर चांगले झाले. तिथे अंतिम षटक ज्या बॉलरने टाकलं होतं त्याचं आवर्जून कौतुक करावं असं वाटतं, कारण 2 मध्ये 2 डिफेंड केला. सेकंड ओव्हर टॉप एज शॉर्ट थर्ड आणि पहा. आणि कधी कधी सनग्लास तुम्ही का वापरता जर त्याचा उपयोग नाहीये, कारण अशा क्षणाला ही कॅच सोडणं व खऱ्या अर्थाने कॅच सोडली आणि त्यात नंतर सनग्लास रिमूव्ह केला. अब क्यों होवे पछतावे जब चिड़िया चुप गई खेत. कॅच ड्रॉप झाली आणि सिंगलही कंप्लीट. धाव फलक 14. नेक्स्ट बॉल. आता हा बॉल फिरवलाय बॉल पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्सही पाहायला मिळाला. डॉट बॉल दरम्यान ते येतोय. बॅटरने ज्याप्रमाणे बॅट ड्रिल केली होती, फिरवली होती, जर कनेक्शन झालं असतं ना तर वाऱ्याचा प्रवाह त्याच दिशेने होता, त्याचाही ॲडव्हान्टेज मिळाला असता. यावेळेस सन्मान दिला. पडल्यानंतर आतल्या दिशेने बॉल आला असं वाटलं. सिंगल कंप्लीट. धावफळकी एका धावेच्या मदतीने स्कोर करता पुढे जातोय. 15 धावा धावफळकावरती. धावफळकावरती आहेत आणि येत्या 3 चेंडूंचा खेळ बाकी. या दुसऱ्या षटकामध्ये माफी सुद्धा पुल केलाय, बट फिल्डर येत आहेत का कॉर्नरचा आणि पकडतील कॅच. सफलता. आणखीन एक धक्का. आता लागला दुसरा. मैदानात मध्ये प्रवीण सावळा दरम्यान येतोय क्रमांक 4 वरती. आणि नुकतंच आमच्यापर्यंत माहिती आली की या सीझन मध्ये एक बाईकही त्याने जिंकलेली आहे आणि त्याचाही चांगला खेळ होतोय. बट या स्पर्धेमध्ये आता त्यांचा हा संघ अडचणीमध्ये आहे आणि आपल्या टीमला इथनं बाहेर काढण्याची जिम्मेदारी, विजयाच्या दिशेने नेण्याची जिम्मेदारी या खेळाडूच्या खांद्यावरती आहे. येत्या क्षणी उडवलाय आणि बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार. आदिवासी सरपंच चषक आमचे गोटेघर गावचा. आदिवासी सरपंच चषक आमचे गोटेघर गावचा. षटकार येतो. धाव फलक या 6 धावांच्या मदतीने स्कोर करता जाऊन पोहोचला. 21 धावा धाव फलकावरती. 50 धावांचे लक्ष इथे उभारण्यात आलं होतं आणि बट त्याच्या या चेज मध्ये 21 धावा आहेत आणि शेवटचा बॉल असेल या दुसऱ्या षटकामधला, म्हणजे 13 मध्ये करायचं. 13-29 समीकरण या मॅच मध्ये उरलंय. शेवटचा बॉल तोही फुल टॉस ड्राईव्ह केला. डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर आहे, फिल्डर आहेत. बॉल फील्ड होतोय, थ्रोही येतो आणि ॲक्युरेट थ्रो आला.
मिळेल सिंगल आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. 2 ओव्हरचा अखेर धावफलक आहे 22. येथे चेंडू शिल्लक 12 आणि 12 मध्ये करायचं 28 धावा. 12-28 समीकरण या मॅच मध्ये उरलं आणि जे आपण सांगितलं होतं की एक रफ अँड टफ मॅच पाहायला मिळू शकते आणि त्या दिशेने हा सामना वाटचालही करतोय. पण मी म्हणेन की हे तिसरं षटक आपल्याला भरपूर साऱ्या गोष्टी ते सांगून देऊ शकतो. आज 22 मार्च आहे. आज IPL ला ही सुरुवात इव्हिनिंग पासून आजपासून होणार आहे. ईसाला कप नाम दे. RCB अगेन्स्ट KKR पहिली मॅच आज आपल्याला पाहायला मिळेल आणि ऑलमोस्ट प्रत्येकी टीमची नवीन बांधणी आहे. सो यावर्षी IPL पाहायला एक वेगळी मजा येईल. तुषार या थर्ड ओव्हर मध्ये ऑन द विकेट क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न येतोय डॉट आणि साईड आर्म बॉलर आहे तुषार. सो दॅट्स वाय पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय आणि तेच पाहायला मिळालं की पहिला बॉल खाली राहिला. येतोय डॉट म्हणजे आता 11 मध्ये करायचं आहे. रन्स 28. 11-28 समीकरण. दबाव इथे वाढतोय. मोठे फटके हवे टीम जुगरेवाडीला. नेक्स्ट बॉल हवेमध्ये लॉंग ऑन. ओ वॉट कॅच. काय कॅच पकडली. शुभमने ही कॅच कंप्लीट केली. एकंदरीत बॉल गॅप मध्ये चालला होता पण रस्त्यामध्ये शुभम भेटला आणि सफलता मिळेल. आणि बघा विकेट जरूर मी म्हणेन तुषारला मिळेल बट याचं संपूर्ण श्रेय शुभमला जातं. फार मोठा धक्का. प्रवीणची विकेट या क्षणामध्ये टीम कोकणी पाडाला मिळणं ही फार मोठी उपलब्धी आहे कारण आता चेंडू शिल्लक येते 10 आणि करायचं 28. गोटे घर करतो आयोजन स्पर्धेचा. आहे ठरार तिकीट सामन्यांचा बक्षीस आहे लाख मोलाचा. थँक्यू. धक्का लागला. आता 10 मध्ये करायचं 28 धावा. न्यू मॅन इन बॅटर करण क्रमांक 5 वरती. आणि आता असं वाटतंय की यात नंतरचा हा जो पुढचा प्रवास आहे तो करणं ही गोष्ट टीम झुगरेवाडी कर्जत टीमला अवघड वाटते कारण आता 10-28 राऊंड विकेट पायांवरती टाकला होता बट बॅटरने बॉलचा कॉन्टॅक्ट नाही. येतोय डॉट. बघा एकंदरीत कॅल्क्युलेशन नुसार पॉसिबल केला विचार जर केला तर अजूनही पॉसिबल आहे बट त्यातल्या त्यात ही गोष्टही लागली की ज्याप्रमाणे बॉलिंग होत आहे त्यांचा अगेन्स्ट मोठे फटके खेळणं हे अवघडच झालंय कारण आता 9-28. आताही मिस्टाविंग. विकेट किपर येतात. कॅच पकडली जाईल. आणखीन एक धक्का आता लागला 4था आणि आता 8 मध्ये करायचं 28. न्यू बॅटर विश्वास हा बॉल सोडून दिला. अतिरिक्त रन दरम्यान ते मिळेल. आता 8 चेंडू शिल्लक आणि 8 मध्ये 27 करायचे.
8-27. चला टीम धानेव, टीम पिलंजे, टीम बॉल हवेमध्ये आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर आणि कॅच पकडली जाईल. आणखीन एक सफलता धक्का. आता 5वा अर्धी टीम डगआउट मध्ये आता 7 मध्ये करायचा. 27. शहापूर तालुक्यात बोलबाला क्रिकेटचा खेळ हाय हिम्मतवाला आई गावदेवीच्या आशीर्वादाने नाव लय मोठा झाला. आवाज राज हाय कोणाचा आदिवासी सरपंच चषक जय गोठेकर गावचा आदिवासी सरपंच थँक्यू. चषक. 7-27 समीकरण. पण आवर्जून मी एक चेहराचा नेहमीच उल्लेख करेन या स्पर्धेमध्ये आणि सांगताना भरपूर आनंद होतो की आम्ही भरपूर सारे ऑर्गनायझर्स पागलेत, बट फार कमी असे आयोजक असतात जे सर्व आधी येतात आणि सर्वात उशिरानेही जातात आणि प्रत्येकी गोष्टीकडे स्वतः जाऊन लक्ष देतात. आणि त्यापैकी नक्कीच मला सांगावंसं वाटतं की या स्पर्धेमध्ये स्वतः मुख्य आयोजक विद्यमान सरपंच प्रथम नागरिक गणेशजी कांबडी साहेब स्वतः ग्राउंड लेवलला काम करतात, कारण ही स्पर्धा यशस्वी करणं हेच त्यांचं ध्येय राखलं. आणि आज आपण 9व्या यशस्वी दिवसामध्ये आहोत. फुल टॉस कनेक्शन नाही आहे प्रॉपर. लॉंग ऑल फिल्डर येतात. दुसऱ्या धावेसाठी परतायचं होतं. निशाणा जर लागला असता तर रनआउटची शक्यता होती आणि आताही आहे. बॅटर होतील रनआउट. धक्का, आणखीन एक धक्का 6वा, म्हणजे आता 6 मध्ये करायचं. 26. गोठेकर करतो आयोजन स्पर्धेचा. करतो आयोजन स्पर्धेचा, करतो आयोजन स्पर्धेचा. आहे ठरार तिकीट सामन्यांचं बक्षीस आहे लाख मोलाचा. बक्षीस आहे लाख मोलाचा, बक्षीस आहे लाख मोलाचा. आदिवासी कला क्रीडा सांस्कृतिक असोसिएशनचा नाव झाला. सामाजिक शैक्षणिक असोसिएशनचा नाव लय मोठा झाला. आवाज राज हाय कोणाचा आदिवासी सरपंच चषक गोठेकर गावचा. आदिवासी सरपंच चषक गोठेकर गावचा. खेळ झाला समाप्त. 3 ओव्हरचा 3 ओव्हरचा अखेरीस स्कोर कार्ड जर आपण पाहिला 24 आणि 6 मध्ये 26. लास्ट ओव्हरमध्ये फक्त 2 आला, त्यामध्ये देखील एक वाईड होता. पहिलाच बॉल डाऊन द ग्राउंड फ्लॅट गेला. फिल्डर येतात लॉंग ऑफ. फिल्डर पोहोचले, बॉल फील्ड करतात. मिळेल सिंगल. 5 मध्ये आता करायचं 25 धावा. थोडंसं आमचंही दुर्लक्ष झालंय. जास्त एक्साइटमेंट मध्ये आम्हीही ही गोष्ट विसरून गेलो की सिंगल घेतली नाहीये, कारण बॉल लॉंग ऑन पर्यंत गेला. आम्हालाही असं वाटलं की फर्स्ट लुक मध्ये की सिंगल घेतली जाते की काय, बट तसं काही झालं नव्हतं. आणखीन एक डॉट बॉल येतोय. आता असं वाटतं की फक्त औपचारिकता बाकी आहेत या मॅच मध्ये, कारण आता 4 मध्ये 26 करायच्यात. आता ही डाऊन द ग्राउंड. फिल्डर येतात लॉंग ऑफचे. आता सिंगल घेतली जाईल. 3 चेंडू आणि करायच्यात 25 धावा. चला ड्रॉ साठी या टीम धानीव टीमचे कॅप्टन फुल लंत होता. बॅटचा टोला लागला. फिल्डर आहेत काऊ कॉर्नरला. बॉल फील्ड करतायत. रॉकेट थ्रो आलाय. मिळेल सिंगल. 2 चेंडूंचा आता खेळ बाकी आणि या मॅच मध्ये जास्त काही बाकी राखले नाहीये, फक्त फॉर्मॅलिटीज बाकी आहेत. नेक्स्ट बॉल. स्विच हिट खेळायचं होतं. अपील यस. फिंगर अप. लेग बिफोर विकेट. धक्का आता लागल्या दरम्यान 7वा. चला ड्रॉ पण करूयात. आता सर्व टीमचे कॅप्टन जोडले गेले आहेत आणि एक बॉल बाकी आणि मॅच जशी संपेल टीम
कोकणीपाडा ठाणे टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये लवकर या, कारण आपण ड्रॉ करणार आहोत. आणि ड्रॉ कशा प्रकारे असणार आहे त्याची माहिती मी देतोय. बघा 4 चिठ्ठ्या असेल, एकामध्ये विन लिहिलेला असेल आणि ज्या इतर 3 चिठ्ठ्या असतील त्यामध्ये 1 2 3 असेल. क्रमांक 1 क्रमांक 2ची चिठ्ठी ज्या टीमचे कॅप्टन उचलतील त्यामध्ये मॅच, आणि 3 नंबरची चिठ्ठी जो उचलेल त्याची मॅच होणार आहे. कोंबलवाडीचा अगेन्स्ट त्यांची लढत असेल आणि विन ज्याला मिळेल त्याला पुढे वाटचाल. चला टीम कोकणीपाडा ठाणे टीमचे कॅप्टन सर्वप्रथम आपण टॉस बॉक्समध्ये आता या लवकर. आणि या सामन्याचा सामनावीर सांगण्याची गरज नाहीये, कारण एक एक्स्ट्रा ऑर्डिनरी इनिंगचा उल्लेख मी केला होता आणि ते त्याने करून दाखवलं. बॅटिंग करत असताना 35 आणि बॉलिंग करत असताना एक विकेटही काढली. तोच राहुल ठरला या सामन्याचा सामनावीर. ड्रॉ केला जातो आणि ती शेवाळे. धन्यवाद. यस थँक्यू सो मच विशालजी पाटील सर.